नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जिल्हा परिषद भरती 2023 मित्रांनो, जे की आपली सध्या परीक्षा चालू आहे त्या दृष्टिकोनातून काही अतिशय महत्त्वाचे आपण वन लाइनर स्वरूपातील प्रश्न आपण पाहणार आहोत, जे की मित्रांनो तुमच्या येणाऱ्या परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत। त्यामुळे व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा मित्रांनो। जर मित्रांनो तुम्ही अजूनही जिल्हा परिषद भरती 2023 साठी मित्रांनो आपले एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट आणि नोट्स मिळवत नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो आपले ऑफिशियल व्हॉट्सअप सर्च लिंक दिली आहे, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो ते सर्व काही मिळवून घ्या। कारण की मित्रांनो आपल्या टेस्टमध्ये आपण A to Z जिल्हा परिषद भरतीचा जो सिलेबस कव्हर केला आहे, ज्यामार्फत नोट्स व टेस्ट तुम्हाला जे की अतिसंभव्य आहेत आणि परीक्षेमध्ये जे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं अशाच प्रश्नांचा त्यामध्ये मित्रांनो आपण समाविष्ट केलेला आहे। तर परिपूर्ण आपले टेस्ट मित्रांनो IPS पॅटर्ननुसार आहे, जेणेकरून तुम्हाला IPS आतापासूनच परिपूर्ण सराव करता यावा या उद्देशाने। त्यासोबतच तुम्हाला विषय न्याय तुम्हाला नोट्स देखील मिळणार आहे, जे की नोट्स मधला जो सिलेबस आहे टॉपिक वाईज सर्व काही त्यामध्ये कव्हर करण्यात आलेलं आहे। तर परिपूर्ण मित्रांनो आपला जिल्हा परिषद भरतीचा सिलेबस नुसार हा पॅकेज आहे। त्यासोबतच IBPS अतिसंभव प्रश्नाचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला IPSच्या प्रश्नांचा सराव करता यावा या उद्देशाने। त्यासोबतच महत्त्वाच्या चालू घडामोडी देखील यामध्ये समाविष्ट आहेत व कमी वेळेमध्ये संपूर्ण तयारी तुमची या मार्फत होणारी आहे। जर मित्रांनो मिळवला तर नक्कीच तुमचा यामध्ये सर्व काही अभ्यासक्रम कव्हर होईल आणि आतापासून तुम्ही तयारीला लागला तर मित्रांनो परीक्षेच्या कालावधीपर्यंत तुमचा परिपूर्ण अभ्यासक्रम कव्हर होईल, तुमचं रिव्हिजन देखील होणार असेल। त्यासोबतच तुम्हाला आरोग्य सेवक, सेविका, सिव्हिल, मेकॅनिकल अशा पदांकरता टेक्निकल क्वेश्चन सेट हवा असेल तर आपल्याकडे आता टेक्निकल क्वेश्चन सेट देखील मित्रांनो उपलब्ध झालेला आहे, जो की IBPSच्या पॅटर्ननुसार आहे। त्यासोबतच तुम्हाला टेक्निकल क्वेश्चन सेट मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषेमधून त्या ठिकाणी मित्रांनो मिळणारा आहे, जो की किंमत मात्र एकच असणारी आहे। आणि त्यासोबतच जे मागील वर्षीची परीक्षा झालेल्या आहेत आरोग्य सेवक सेविकाची याची देखील त्यामध्ये प्रश्न जे आहेत ते समाविष्ट करण्यात आलेले आहे। तर ओव्हरऑल मित्रांनो तुमच्या झडपी भरतीसाठी मित्रांनो हे अति उत्तम आहे मित्रांनो। जर तुम्ही मिळवणार नसाल तर आपल्या व्हॉट्सअप सर्व्हरशी नक्की कॉन्टॅक्ट करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे मित्रांनो। तुम्ही हे जर परचेस केला तर तुम्हाला आता इतरत्र कोठेही पैसे देऊन महागडे पैसे देऊन बॅचेस लावण्याची गरज नाही किंवा मित्रांनो इतरत्र कोठेही बुक्स खरेदीसाठी फिरण्याची गरज नाही, सर्व काही तुम्हाला यामध्ये मिळणार आहे। तर खरेदी करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तुम्ही त्यांच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा। तर मित्रांनो जेवढे काही प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ते संपूर्ण काही मित्रांनो वन लाइनर स्वरूपामधले आहेत। त्यामुळे मित्रांनो कमी वेळेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव जो आहे तो करता येणार आहे। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की अग्निपंख हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर अग्निपंख, तर याचं उत्तर आहे जे की डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी जे आहे या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2, भारतरत्न सन्मानाचे पहिले बिगर भारतीय कोण होते? तर याचं उत्तर आहे जे की खान अब्दुल गफार खान हे जे आहे भारतरत्न सन्मानाचे पहिले बिगर भारतीय होते। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3 असा आहे, देशातील सर्वोच्च लष्करी सन्मान कोणता आहे? तर याचं उत्तर आहे जे की परमवीर चक्र। परमवीर चक्र हे जे की देशातील सर्वोच्च लष्करी सन्मान आहे। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 4, भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता आहे? तर सर्वोच्च क्रीडा पुरस्कार म्हटलेला आहे, तर याचं उत्तर आहे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, हा जो आहे जो की भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 5, सावरपाडा एक्सप्रेस या नावाने कोणता खेळाडू प्रसिद्ध आहे किंवा ओळखला जातो? तर याचं उत्तर आहे जे की कविता राऊत ह्या जे आहेत जे की सावरपाडा एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध आहेत। त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, भारत व बांगलादेश दरम्यानच्या सरहद्दीचे नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे जे की मॅकमोहन रेषा, असं जे आहे भारत व बांगलादेश दरम्यानच्या सरहद्दीचं नाव आहे। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 7, बंदीपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे कर्नाटक या राज्यामध्ये हे जे आहे जे की उद्यान आहे। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 8, लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक आहे? तर याचं उत्तर आहे पहिला, जे की लोकसंख्या दृष्टीने भारताचा जगात क्रमांक। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 9 असा आहे आपला पुढील, भारतातील आकाराने सर्वात जे की राज्य कोणते आहे जे की लहान आकाराने? तर याचं उत्तर आहे जे की गोवा हे जे राज्य आहे सर्वात लहान राज्य आहे। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 10, मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे उत्तराखंड या राज्यामध्ये मसुरी हे थंड हवेचे ठिकाण आहे। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 11, भारतातील पहिली अणुविद्युत प्रकल्प कोठे सुरू करण्यात आला? तर याचं उत्तर आहे जे की तारापूर या ठिकाणी अणुविद्युत प्रकल्प भारतातील पहिला सुरू करण्यात आला। त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 आपला, अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते? तर याचं उत्तर आहे जे की गुरु शिखर हे जे आहे अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 13, पक्ष्यांसाठीचे प्रसिद्ध भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे राजस्थान या राज्यामध्ये आहे। त्यानंतरचा 14वा प्रश्न, भारतातील पहिला लोहपोलाद कारखाना कोठे उभारण्यात आला? तर याचं उत्तर आहे जे की कुल्टी, जे की पश्चिम बंगाल राज्यामध्ये हे जे आहे ते गाव आहे जे की लोहपोलाद कारखाना उभारण्यात आलेला आहे।
त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 15वा, सर्वात जास्त समुद्र किनारपट्टी लाभलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? तर याचं उत्तर आहे जे की रत्नागिरी. रत्नागिरी या जिल्ह्याला जे आहे सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे. जर मित्रांनो तुम्ही अजूनही जिल्हा परिषद भरती 2023 साठी मित्रांनो आपले एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट आणि नोट्स मिळवत नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो आपले ऑफिशियल व्हॉट्सअप सर्च लिंक दिली आहे. तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो ते सर्व काही मिळवून घ्या. कारण का मित्रांनो आपल्या टेस्टमध्ये आपण A to Z जिल्हा परिषद भरतीचा जो सिलेबस कव्हर केला आहे, ज्यामार्फत नोट्स व टेस्ट तुम्हाला जे की अतिसंभव्य आहेत आणि परीक्षेमध्ये जे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं अशाच प्रश्नांचा त्यामध्ये मित्रांनो आपण समाविष्ट केलेला आहे. तर परिपूर्ण आपले टेस्ट मित्रांनो IPS पॅटर्ननुसार आहे, जेणेकरून तुम्हाला IPS आतापासूनच परिपूर्ण सराव करता यावा या उद्देशाने. त्यासोबतच तुम्हाला विषय आहे, तुम्हाला नोट्स देखील मिळणार आहे, जे की नोट्स मधला जो सिलेबस आहे टॉपिक वाईज सर्व काही त्यामध्ये कव्हर करण्यात आलेलं आहे. तर परिपूर्ण मित्रांनो आपला जिल्हा परिषद भरतीचा सिलेबसनुसार हा पॅकेज आहे. त्यासोबतच IBPS अतिसंभव प्रश्नाचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला IPSच्या प्रश्नांचा सराव करता यावा या उद्देशाने. त्यासोबतच महत्त्वाच्या चालू घडामोडी देखील यामध्ये समाविष्ट आहेत व कमी वेळेमध्ये संपूर्ण तयारी तुमची यामार्फत होणारी आहे. जर मित्रांनो मिळवला तर नक्कीच तुमचा यामध्ये सर्व काही अभ्यासक्रम कव्हर होईल आणि आतापासून तुम्ही तयारीला लागला तर मित्रांनो परीक्षेच्या कालावधीपर्यंत तुमचा परिपूर्ण अभ्यासक्रम कव्हर होईल, तुमचं रिव्हिजन देखील होणार असेल. त्यासोबतच तुम्हाला आरोग्य सेवक, सेविका, सिव्हिल, मेकॅनिकल अशा पदांकरता टेक्निकल क्वेश्चन सेट हवा असेल तर आपल्याकडे आता टेक्निकल क्वेश्चन सेट देखील मित्रांनो उपलब्ध झालेला आहे, जो की IBPSच्या पॅटर्ननुसार आहे. त्यासोबतच तुम्हाला टेक्निकल क्वेश्चन सेट मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषेमधून त्या ठिकाणी मित्रांनो मिळणारा आहे, जो की किंमत मात्र एकच असणारी आहे. आणि त्यासोबतच जे मागील वर्षीची परीक्षा झालेल्या आहेत आरोग्य सेवक सेविकाची याची देखील त्यामध्ये प्रश्न जे आहेत ते समाविष्ट करण्यात आलेले आहे. तर ओव्हरऑल मित्रांनो तुमच्या झडपी भरतीसाठी मित्रांनो हे अति उत्तम आहे मित्रांनो. जर तुम्ही मिळवणार नसाल तर आपल्या व्हॉट्सअप सर्व्हरशी नक्की कॉन्टॅक्ट करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे मित्रांनो. तुम्ही हे जर परचेस केला तर तुम्हाला आता इतरत्र कोठेही पैसे देऊन महागडे पैसे देऊन बॅचेस लावण्याची गरज नाही किंवा मित्रांनो इतरत्र कोठेही बुक्स खरेदीसाठी फिरण्याची गरज नाही. सर्व काही तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. तर खरेदी करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तुम्ही त्यांच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 16वा असा आहे, कोयना नगरला कोणत्या वर्षी भूकंपाचा भीषण तडाखा बसला होता? तर याचं उत्तर आहे जे की 1967 साली जे आहे कोयना नगरला जे की भूकंपाचा भीषण तडाखा बसला होता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17वा, देशातील पहिले मातीचे धरण कोणते आहे? तर याचं उत्तर आहे गंगापूर. हे धरण देशातील पहिले मातीचे धरण आहे. त्यानंतर 18वा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणते शहर ग्रीन सिटी म्हणून ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे नागपूर. हे जे शहर आहे जे की ग्रीन सिटी म्हणून ओळखले जाते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19, भारत व चीन दरम्यानच्या सरहद्दीचे नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे मॅकमोहन रेषा असं जे आहे जे की नाव आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 20, जगातील दुसरे व भारतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर याचं उत्तर आहे K2, ज्यालाच की गॅडविन ऑस्टिन या नावाने देखील ओळखलं जातं. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 21, पश्चिम घाटातील सर्वाधिक उंचीचे शिखर कोणते आहे? तर याचं उत्तर आहे अन्नामुडाई, जे की अन्नामुडी या नावाने देखील ओळखलं जातं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22 आपला, माजुली हे जगातील सर्वात मोठे बेट कोणत्या नदीच्या पात्रात आहे? तर याचं उत्तर आहे ब्रह्मपुत्रा या नदीच्या पात्रात आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे गंगा. ही नदी भारतातील सर्वात लांब नदी आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24, भारतीय पठारावरील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे गोदावरी. ही नदी भारतीय पठारावरील सर्वात लांब नदी आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25, भारतातील सर्वात जास्त लांबीची पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे नर्मदा. ही नदी जी आहे जी की सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 26 आपला, अंदमान समूहातील कोणत्या बेटावर भारतातील एकमेव जे की जागृत ज्वालामुखी आहे? तर याचं उत्तर आहे बॅरन बेट. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 27, धुवाधार धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर याचं उत्तर आहे नर्मदा या नदीवर आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला 28, भारताची सर्वात जास्त लांबीची भूसीमा कोणत्या देशाला लागून आहे? तर याचं उत्तर आहे बांगलादेश या देशाला जे की लागून आहे. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 29 पुढील, भारताची सर्वात कमी लांबीची भूसीमा कोणत्या देशाला लागून आहे? तर सर्वात जास्त बांगलादेश, तर सर्वात कमी म्हटलेलं आहे तर याचं उत्तर आहे अफगाणिस्तान या देशाला लागून आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 30, भारतातील सर्वात लांब पुळण मरीना कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 31, सुंदरलाल बहुगुणा यांचे नाव कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे चिपको आंदोलन यांच्याशी संबंधित आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 32, चिपको आंदोलनाच्या धर्तीवर कोणत्या राज्यात अपिको हे आंदोलन उभारले? तर याचं उत्तर आहे कर्नाटक या राज्यामध्ये अपिको आंदोलन जे आहे ते उभारलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपला 33, आशिया खंडातील पहिली सहकारी साखर कारखाना कोठे करण्यात आला सुरू? तर याचं उत्तर आहे जे की प्रवरानगर. त्यानंतरचा 34वा प्रश्न, गेटवे ऑफ इंडिया हे कोणत्या वर्षी बांधण्यात आलं? तर याचं उत्तर आहे 1911 साली बांधण्यात आलेलं आहे.
त्यानंतर 35वा प्रश्न, महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून कोणते अभयारण्य ओळखलं जातं? तर याचं उत्तर आहे नांदूर मध्यमेश्वर हे जे आहे जे की ओळखलं जातं. त्यानंतरचा प्रश्न 36वा, महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी 1960 साली कोठे स्थापन करण्यात आली? तर याचं उत्तर आहे इचलकरंजी या ठिकाणी. त्यानंतर 37वा प्रश्न, महाराष्ट्राचे मँचेस्टर असे कोणत्या शहरास मानले जाते? तर याचं उत्तर आहे इचलकरंजी या शहराला. त्यानंतर 38वा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? तर याचं उत्तर आहे जे की छत्रपती संभाजीनगर यामध्ये आहेत. त्यानंतरचा आपला 39वा प्रश्न, LTTEV ही दहशतवादी संघटना कोणत्या देशातील आहे? तर याचं उत्तर आहे जे की श्रीलंका या देशामधील आहे. त्यानंतरचा 40वा प्रश्न, हे मेरे वतन के लोगो हे गीत कोणत्या गीतकाराने लिहिले? तर याचं उत्तर आहे प्रदीप या गीतकाराने लिहिलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 41 आपला, 1 मिलियन म्हणजे किती? तर याचं उत्तर आहे 10 लाख. जेव्हा 10 लाख होतात तेव्हा 1 मिलियन असं जे आहे ते इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. त्यानंतर 42वा प्रश्न, भारताची परदेशातील गुप्तचर यंत्रणा कोणती आहे? तर याचं उत्तर आहे रॉ, जे की गुप्तचर यंत्रणा आहे भारताची परदेशातील. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 43, ऑलिम्पिकमध्ये व्यक्तिगत सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे? तर याचं उत्तर आहे अभिनव बिंद्रा. त्यानंतरचा 44वा प्रश्न, नोबेल पुरस्काराचे पहिले भारतीय मानकरी कोण? तर याचं उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर हे जे आहे पहिले भारतीय मानकरी आहेत. त्यानंतर 45वा प्रश्न, भारताची सुवर्णकन्या कोणास म्हटले जाते? तर याचं उत्तर आहे PT उषा हिला म्हटलं जातं. त्यानंतरचा 46वा प्रश्न आपला, जागतिक एड्स दिवस कोणत्या तारखेला पाळण्यात येतो? तर याचं उत्तर आहे 1 डिसेंबरला पाळण्यात येतो. त्यानंतर 47वा प्रश्न, सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता? तर निळा देवमासा हा जो आहे सर्वात मोठा सस्तन प्राणी आहे. त्यानंतर 48वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे? तर याचं उत्तर आहे द हेग या ठिकाणी आहे. त्यानंतरचा 49वा प्रश्न, टू दी लास्ट बुलेट हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे? तर याचं उत्तर आहे अशोक कामटे यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 50 आपला, राजा हरिश्चंद्र हा चित्रपट कोणत्या वर्षी प्रदर्शित झाला? तर याचं उत्तर आहे 1913 साली प्रदर्शित झाला राजा हरिश्चंद्र. त्यानंतर 51वा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस हा कामगार दिवस म्हणून साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे जे की 1 मे हा दिवस जो आहे जो की कामगार दिवस म्हणून जो आहे तो साजरा केला जातो. तर असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले जे काही टॉप 50 क्वेश्चन होते जे की आपण या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेले आहेत वन लाईनर स्वरूपामध्ये, जे की तुमच्या जिल्हा परिषद परीक्षेसाठी मिळणं अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे आपले मागील व्हिडिओचे पार्ट पाहिलं नसाल तुम्ही झडपी एक्झामसाठी तुम्ही ते देखील पाहून घ्या. त्यामध्ये देखील आपण अतिशय महत्त्वाचे प्रश्न कव्हर केले आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांना आपले टेस्ट सिरीज किंवा नोट्स हवे असतील किंवा टेक्निकल क्वेश्चन बँक हवा असेल त्यांनी आपल्या व्हॉट्सअप सर्विसशी कॉन्टॅक्ट करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियली त्यांची लिंक जी आहे देण्यात आलेली आहे. तर व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये नवीन अपडेट सोबत नवीन प्रश्नांसोबत, तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.